नमस्कार मित्रांनो, मी श्याम एक्झाम जागरमध्ये तुमचं स्वागत करतो. तर आजच्या या सेशनमध्ये आपण टाइम अँड वर्क या चॅप्टरला सुरुवात करणार आहोत आणि एकदम बेसिक ते ॲडव्हान्स लेवलचे सगळ्या प्रकारचे आपण प्रश्न यात कव्हर करणार आहोत. तर आजच्या सेशनला आपण सुरुवात करूया. आणि जर त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा, ज्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. तर आता आपण सेशनला सुरुवात करूया. पहिला प्रश्न बघा काय आहे. ए हा एक काम 6 दिवसात करतो आणि तेच काम करण्यासाठी बी ला 8 दिवस लागतात. तर ए व बी एकत्रितपणे ते काम किती दिवसात पूर्ण करतील. आता आपल्याला प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे बघा. ए असा एक व्यक्ती आहे, त्याला एक काम करण्यासाठी 6 दिवस लागतात आणि तेच काम करण्यासाठी बी ला 8 दिवस लागतात. आता इथं आपल्याला प्रश्नामध्ये इतकंच सांगितलेलं आहे की त्याला 6 दिवस लागतात आणि याला 8 दिवस लागतात, पण काम किती आहे, काम किती करायचं हे कुठंच दिलेलं नाही. मग काम काय मानायचं, काम एक मानायचं का किंवा काम एक्स मानायचं का? तर असं काही आपल्याला काहीतरी काम मानायचंच आहे की नाही. मग आपण अशी संख्या काम मानूया की त्याला 6 पण भाग गेला पाहिजे आणि 8 पण भाग गेला पाहिजे. तर आपण काय करूया, 6 पण भाग गेला पाहिजे, 8 पण भाग गेला पाहिजे. म्हणजेच आपण काय करायचं, त्यांचा लसावी घ्यायचा. लसावी काय असेल तर 24 असेल. 8 आणि 6चा लसावी काय आहे, 24 आहे. आता लसावी घ्यायचा पण हे लसावी काढायचा कसा? कारण आता इथं लसावी पण फास्ट तुम्हाला काढता आलं पाहिजे, नाही तर लसावीच काढायला तुमचा 1 मिनिट चालला तर ते प्रॉब्लेम अशा पद्धतीने सोडवण्याचा काही उपयोग नाही. तर लसावी कसा काढायचा फास्ट मध्ये तर सांगतो बघा मी तुम्हाला. आता इथं 8 आणि 6 आहे, त्याआधी एक बघा इथं 20 आणि 10 आहे, याचा लसावी काढायचा आहे. तर तुम्ही पटकन काढू शकता, कारण या 10 ने 20 ला पूर्ण भाग जातो. मग तुम्ही काय 20 सांगा, यांचा लसावी काय असेल तर 20 असेल. तर आता इथं 8 आणि 6चा लसावी काय असेल तर कसा काढायचा, फास्ट कसा काढायचा. तर बघा या 6 तर या 8ला भाग जात नाही पूर्ण. मग काय करायचं, या 8ला पण भाग गेला पाहिजे आणि या 6ला पण भाग गेला पाहिजे. अशी संख्या बघायची. कोणती संख्या आहे ती 2 आहे. या 2 न 8ला भाग जातो बघा. बेचोक 8 आणि बेत्रिक 6. मग काय करायचं, हे जे 8 ना आहे की नाही, या 8 ने या 3 ला गुणायचं. किती येते बघा, 8 त्रिक 24 झाला, लसावी भेटलेला आहे. किंवा या 6 न 4 ला गुणू शकता, 6 चोक 24 झालं, लसावी आलेलं. अशा पद्धतीने फास्ट तुम्ही लसावी काढू शकता. आता इथे छोट्या संख्या आहेत, जर मोठ्या पण असतात, मोठ्या संख्या जरी असल्या तरी तुम्ही अशा पद्धतीने लसावी फास्ट मध्ये काढू शकता. तर आता पुढे बघूया आपण प्रश्नामध्ये. तर तुम्हाला लसावी कसा काढायचा हे तर समजलं असेल. तर आता पुढे बघा, लसावी 24 काढलेला आहे. आता आता 24 काम मानलेलं आहे आपण. आता 24 काम म्हणण्यापेक्षा मी काय करतो, त्याला 24 टेबल तयार करायचे. तर ए ला किती 6 दिवस लागतात आणि बी ला 8 दिवस लागतात. 24 टेबल तयार करण्यासाठी ए ला 6 दिवस लागतात. आता 6 दिवसामध्ये ए 24 टेबल तयार करतो, तर एका दिवसात किती तयार करतो? कारण आपल्याला त्यांची कार्यक्षमता काढायची की एका दिवसात ते किती कार्य करतात. तर एका दिवसात ए किती करतो कार्य, तर या 24 ला 6 न भाग द्या, 6 चोक 24. आता ए ची एका दिवसाची कार्यक्षमता भेटलेली आहे आणि जोपर्यंत आपण कार्यक्षमता काढत नाही तोपर्यंत आपल्याला ते दोघं एकत्रितरित्या किती दिवसात कार्य करतील हे कळणार नाही. कारण ती एकत्रितरित्या कार्य करण्यासाठी ते दोघं एका दिवसात किती कार्य करतात हे माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे. त्यासाठी आपण त्यांची कार्यक्षमता काढायलो. ए ची कार्यक्षमता भेटलेली आहे आपल्याला 4. ए एका दिवसात 4 टेबल तयार करतो आणि बी एका दिवसात किती टेबल तयार करतो, तर या 24 ला 8 न भाग द्या, किती येते, 8 त्रिक 24. तर बी ची एका दिवसाची कार्यक्षमता आपल्याला किती भेटलेली आहे, 3. आता दोघं एका दिवसात किती टेबल तयार करतात तर यांची बेरीज करा. ए किती 4 आहे आणि बी 3 आहे, म्हणजे दोघं एका दिवसात 7 टेबल तयार करतात. आता एका दिवसात 7 टेबल तयार करतात. आता त्यांना 24 टेबल तयार करायचे आहेत, तर त्यांना किती दिवस लागतील, तर या 24 ला 7 न भाग द्या. आता या 24 ला 7 भाग पूर्ण जात नाही बघा, 7 त्रिक 21, किती उरलेलं आहे, 3 उरलेलं आहे. हे 3 असं लिहायचं आणि हे जे 7 जशाच तसं असं भागाकार लिहायचं. म्हणजेच काय, 3.367 दिवस इतकं त्यांना ते कार्य पूर्ण करण्यासाठी दोघांना एकत्रितरित्या लागतील. एकदम बेसिक प्रश्न आहे, काय खूप अवघड नाही. यात मी तुम्हाला लसावी कसा काढायचा हे पण सांगितलेलं आहे. आता पुढचा बघूया आपण प्रश्न. आता पुढचा प्रश्न बघा काय आहे. ए हा एक काम 12 दिवसात पूर्ण करतो आणि बी हा तेच काम 24 दिवसात पूर्ण करतो, तर ए व बी एकत्रितपणे ते काम किती दिवसात पूर्ण करते. आता असा प्रश्न आहे, एकदम बेसिक प्रश्न आहे. असे प्रश्न तुम्ही वाचल्यानंतर तुम्हाला तोंडी सोडवता आले पाहिजे. कारण आता इथं बघा, एचे कार्य काय, ए 12 दिवसात एक काम करतो आणि बी 24 दिवसात करतो, म्हणजे त्यांचे लसावी काय आला असता, 24 आला असता. आणि ए ची एका दिवसाची कार्यक्षमता 2 आली असती आणि बी ची एका दिवसाची कार्यक्षमता 1 आली असती आणि त्या दोघांची कार्यक्षमता किती आली असती, 3 आली असती. आणि आता 24 काम करण्यासाठी
त्याला किती दिवस लागले असते? एका दिवसाचं कार्यक्षमता 3 आहे, तर 24 कार्य करण्यासाठी किती दिवस लागले असते? 24ला 3 ने भाग द्यायचा, 8 दिवस लागले असते. इतक्या सोप्या पद्धतीने तुम्ही हे प्रश्न सोडू शकता. तर बघा आता, ए ह्या एका दिवसात ए ला एक काम करण्यासाठी आपल्याला प्रश्नात काय सांगितलेलं आहे? ए ला एक काम करण्यासाठी 12 दिवस लागतात आणि तेच काम करण्यासाठी बी ला किती दिवस लागतात? 24 दिवस लागतात. तर आता यांचा लसावी घ्यायचा, तर काय येते? 24 लसावी येते. तर आता ए एका दिवसात किती टेबल तयार करतो? आता 24 टेबल तयार करायचे आहेत, 12 दिवस लागतात याला टेबल तयार करण्यासाठी 24. तर एका दिवसात तो किती टेबल तयार करतो? तर एका दिवसात तो, आता या 24ला 12 ने भाग द्या, तर किती ते 2. म्हणजेच ए एका दिवसात 2 टेबल तयार करतो. आणि बी एका दिवसात किती टेबल तयार करतो? तर बी एका दिवसात 1 टेबल तयार करतो. आणि ते दोघं एकत्र मिळून एका दिवसात किती टेबल तयार करतात? तर दोघं एकत्र मिळून एका दिवसात 3 टेबल तयार करतात. आणि आता 24 टेबल तयार करायचे आहेत त्यांना, आणि ते दोघं एकत्र मिळून 3 टेबल तयार करतात. तर या 24ला 3 ने भाग द्या, 3 8 24. म्हणजेच त्यांना एकत्रितरित्या कार्य करण्यासाठी 8 दिवस लागतील. तर आता पुढचा प्रश्न बघूया आपण. एकदम बेसिक प्रश्न आहेत, काही खूप अवघड नाही ते. आता पुढचा प्रश्न बघा. ए आणि बी एकत्रितपणे 15 दिवसात एक काम पूर्ण करतात व बी हा एकटा 20 दिवसात ते कार्य पूर्ण करतो, तर ए हा एकटा किती दिवसात ते कार्य पूर्ण करेल? आता प्रश्नामध्ये आपल्याला काय काय सांगितलेलं आहे? प्रश्न थोडा वेगळा आहे. यात काय सांगितलेलं आहे? ए आणि बी एक काम 15 दिवसात पूर्ण करतात आणि एकटा बी ते काम किती दिवसात पूर्ण करतो? तर 20 दिवसात पूर्ण करतो. तर एकटा ए ते काम किती दिवसात पूर्ण करेल हे आपल्याला करायचं आहे. प्रश्नामध्ये हे सांगितलेलं आहे. तर आता यांचा लसावी घ्या, 15 आणि 20चा काय लसावी येईल? 60 येईल. तर ए आणि बी एका दिवसात किती कार्य करतील? किती टेबल तयार करतील? तर बघा, 60ला 15 ने भागा, 4 येईल. आणि बी एका दिवसात किती टेबल तयार करेल? तर बी एका दिवसात किती टेबल तयार करणार आहे? तर या 60ला 20 ने भागा, 3 टेबल तयार करतो. आता इकडे लक्ष द्या, ए आणि बी दोघं एकत्र मिळून 4 टेबल तयार करतात एका दिवसात, आणि बी एकटा मिळून एका दिवसात 3 टेबल तयार करतो. म्हणजे आपल्याला इथं लक्षात यायलंय, ए आणि बी एका दिवसात 4 टेबल तयार करतात आणि एकटा, आता इथं आपण काढलेलं आहे बीची कार्यक्षमता किती आहे? एकटा बीच इथं 3 टेबल तयार करतोय. म्हणजे हे ए किती टेबल तयार करत असेल? तर 1 टेबल तयार करत असेल. यावरून आपल्याला लक्षात येईल, कारण यांची बेरीज किती आहे? 4 आहे. म्हणजे आता आपल्याला इथं ए ची कार्यक्षमता भेटलेली आहे. ए एका दिवसात किती टेबल तयार करतो? तर 1 टेबल तयार करतो. तर 60 टेबल तयार करण्यासाठी त्याला किती दिवस लागतील? तर या 60ला 1 ने भाग द्या, म्हणजे त्याला 60 दिवस लागतील. तर आता आपण पुढचा प्रश्न बघूया. आता बघा हा प्रश्न. ए हा एक काम 4 दिवसात, बी हा 5 दिवसात आणि सी हा 10 दिवसात करू शकतात, तर ए बी सी ते काम एकत्रितरित्या किती दिवसात पूर्ण करतील? आता प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे? ए हा एक काम 4 दिवसात पूर्ण करतो, बी हा ते काम किती 5 दिवसात पूर्ण करतो आणि सी हा ते काम 10 दिवसात पूर्ण करतो. तर एकत्रितरित्या ते काम किती दिवसात पूर्ण करतील? आता आपण आधी काम काढूया, किती काम आहे? तर बघा, आता यांचा लसावी काढायचा आहे आपल्याला. आता इथे तीन संख्या आहेत. आता मी 2 संख्याचा लसावी कसा फास्ट काढायचा हे सांगितलेलं आहे. आता 3चा पण सांगतो. बघा, इथं 10, 5 आणि 4 असं मी लिहिलेलं आहे. आता बघा, या 5 ने या 10ला पूर्ण भाग जातो की नाही? बघा, 5 दुनी 10, म्हणजे 5 मी कट केलेला आहे. आता 4 उरलेला आहे. आता या 10ला आणि 4ला अशी संख्या घ्यायची की त्या 10ला पण भाग गेला पाहिजे 3 आणि 4ला पण भाग गेला पाहिजे. मग अशी संख्या कोणती आहे? तर 2 आहे. बे पंचे 10 आणि बे दुनी 4. आता या 10 ने 2ला गुणा, तर काय येईल? 10 दुनी 20. किंवा या 4 ने 5ला गुणा, 5 चूक 20. तर आपल्याला लसावी भेटलेला आहे. किती आहे लसावी? आपला 20 आहे. तर लसावी आपण काढलेला आहे. आता 3 संख्याचा पण लसावी कसा काढायचा तुम्हाला लक्षात आला असेल. तर बघा, आता लसावी आपण 20 काढलेला आहे. आता 20 टेबल तयार करायचे आहेत. आता ए 4 दिवसात 20 टेबल तयार करतो, तर एका दिवसात किती टेबल तयार करतो? तर तो एका दिवसात 5 टेबल तयार करतो. आता बी एका दिवसात 5 टेबल, बी 20 टेबल 5 दिवसात तयार करतो, तर एका दिवसात किती टेबल तयार करतो? तर 4 टेबल तयार करतो. त्याचप्रमाणे सी एका दिवसात किती टेबल तयार करतो? तर 2 टेबल तयार करतो. तर आता ते आता यांची बेरीज करूया. हे 5 + 4 + 2 म्हणजे किती आहे? 11. ए प्लस बी प्लस सी
यांची एका दिवसात ते किती टेबल तयार करतात? 11 टेबल करतात. तर 20 टेबल तयार करण्यासाठी त्याला किती दिवस लागतील? एका दिवसात 11 टेबल तयार करतात. आता या 20 ला 11 ने भाग द्या. आता पूर्ण भाग जात नाही, मग काय करायचं? 11 एका 11, किती उरलेला आहे? 9 उरलेला आहे आणि भागिले 11 इतके दिवस लागतील. 1.9 भागिले 11 दिवस त्यांना ते कार्य करण्यासाठी एकत्रितरित्या लागतील. झालेला आहे प्रश्न. आता पुढचा प्रश्न बघूया आपण. तर पुढचा प्रश्न बघा. हा प्रश्न थोडासा वेगळा आहे. ए आणि बी 9 दिवसात एक काम पूर्ण करतात. बी आणि सी 12 दिवसात पूर्ण करतात. ए आणि सी 18 दिवसात पूर्ण करतात. तर ए बी सी एकत्रितपणे किती दिवसात काम पूर्ण करतील? आता बघा, या प्रश्नात काय सांगितलेलं आहे? ए आणि बी एक काम 9 दिवसात पूर्ण करतात. बी आणि सी तेच काम 12 दिवसात पूर्ण करतात. आणि ए आणि सी ते काम किती दिवसात पूर्ण करतात? तर 18 दिवसात पूर्ण करतात. तर आता ते काम किती आहे आपल्याला आधी काम काढावं लागेल. म्हणजेच काय करायचं? यांचं काहीतरी काम मानायचं. म्हणजे आपण काय करूया? त्यांचा लसावीच मानूया काम म्हणून. तर बघा, आता इथं लसावी कसा काढायचा? 36 येते. तर 36 कसं येते बघा, अजून एकदा तुम्हाला सांगतो. या 9 न 18 पूर्ण भाग जातो. मग हे 9 कट करायचे. 12 आणि 18 उरलेले आहेत. आता या 12 आणि 18 ला कशाने भाग जातो? तर 6 न भाग जातो. 6 दुनी 12 आणि 6 त्रिक 18. मग या 18 न 2 ला गुणायचं, किती ते? 18 दुनी 36. किंवा या 12 न पण 3 ला गुणू शकता तुम्ही. किती ते? 12 त्रिक 36. अशा पद्धतीने लसावी काढलेला आहे. आता बघा, आता ए आणि बी एका दिवसात किती टेबल तयार करतात? आता एकूण 36 टेबल तयार करायचे. तर ए आणि बी एका दिवसात किती टेबल तयार करतात? तर या 36 ला 9 न भागा, काय येते? 9 चौक 36. ए आणि बी एका दिवसात 4 टेबल तयार करतात. आता बी आणि सी एका दिवसात किती टेबल तयार करतात? तर बी आणि सी एकत्र मिळून एका दिवसात 3 टेबल तयार करतात. आणि ए आणि सी एका दिवसात किती टेबल तयार करतात? तर 2 टेबल तयार करतात. तर आता यांची बेरीज केल्यावर काय येते बघा? 9 येते. तर आता हे जे 9 आहे, हे ए बी आणि सी चं एकत्रितरित्या केलेलं काम नाही. तर आपल्याला काय करावं लागेल? या 9 ला 2 न भाग द्यावा लागेल. म्हणजेच काय? 4.5 हे जे आहे ते काय असणार आहे? ए बी आणि सी यांचं एकत्रितरित्याचं एका दिवसाचं कार्य असणार आहे. आता हे असं काय? हे इथं 2 न कामून भाग दिलेला आहे, हे पण सांगतो बघा मी. आता बघा, हे ए प्लस बी प्लस सी प्लस ए प्लस सी बरोबर हे 9 आलेलं आहे. हे 9 कोणासाठी आलेलं आहे? ए प्लस बी प्लस सी प्लस ए प्लस सी साठी आलेलं आहे. म्हणजेच काय? इथं 2 ए आहेत, 2 बी आहेत आणि 2 सी आहेत. म्हणजे मी याला आता 2 इथं कॉमन काढलेलं आहे. असं पण लिहू शकतो, ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू 9. मग आता इथं 2 गुणाकारात आहेत, ते तिकडे जाऊन भागाकारात जातील. म्हणजेच काय येईल? 4.5. आता प्रत्येक वेळेस असं करण्यापेक्षा डायरेक्ट इथं 9 ला 2 न भाग द्यायचा आणि 4.5 आलेला आहे. आणि ही कोणाची कार्यक्षमता राहणार आहे? ए बी आणि सी यांची तिघांची कार्यक्षमता असणार आहे एका दिवसाची. आता आपल्याला एका दिवसाची त्यांची कार्यक्षमता भेटलेली आहे. तर आपल्याला ते कार्य किती दिवसात पूर्ण करतील हे काढायचं आहे प्रश्नानुसार. तर बघा, 36 टेबल बनवायचे. ते एका दिवसात 4.5 टेबल तयार करतात. तर त्यांना 36 टेबल तयार करण्यासाठी किती दिवस लागतील? तर आता या 36 ला 4.5 न गुणायचं. 36 ला या 4.5 न भाग द्यायचा. तर आता बघा, इथं पॉईंट आहे. तर काही काही विद्यार्थी काय करतात? हे पॉईंट काढतात आणि वर 0 देतात. असं काही करायचं नाही. काय करायचं बघा, या 4.5 ला 2 न गुणायचं आणि या 36 ला 2 न गुणायचं. हे 2 जशाच तसे राहू द्यायचे. 36 गुणिले 2 असं लिहून घ्यायचं. आणि खाली काय की 4.5 गुणिले 2 म्हणजे किती येते? 9 येते. 9 एक 9, 9 चौक 36. आणि आता 4 गुणिले 2 म्हणजेच 8 दिवस. तर एकत्रितरित्या कार्य करण्यासाठी ए बी आणि सी ला एकत्रितरित्या कार्य करण्यासाठी 8 दिवस लागतील. तर आता हे तुम्हाला प्रश्न समजलेला असेल. काय प्रश्न खूप अवघड नाही. फक्त तुम्हाला इतकंच लक्षात ठेवायचं की असा प्रश्न आला की याला 2 न भाग द्यायचा. एकूण जी कार्यक्षमता आलेली आहे त्याला 2 न भाग द्यायचा. तर त्या तिघांची आपल्याला कार्यक्षमता भेटलेली आहे. तर आता पुढचा प्रश्न बघूया आपण. ए व बी 20 दिवसात, बी व सी 12 दिवसात, सी व ए 15 दिवसात एक काम पूर्ण करतात. तर स्वतंत्रपणे ते काम किती दिवसात पूर्ण करतील? आता या प्रश्नामध्ये काय? प्रत्येकाचं कार्य काढायचं आहे आपल्याला. म्हणजे प्रत्येक ए किती दिवसात काम करेल, बी किती दिवसात कार्य पूर्ण करेल आणि सी किती दिवसात कार्य पूर्ण करेल हे काढायचं आहे. तर बघा, आता प्रश्नात काय सांगितलेलं आहे? ए आणि बी एक काम 20 दिवसात करतात. बी आणि सी ला किती दिवस लागतात? तर बी आणि सी ला
12 दिवस लागतात तेच काम करायला. आणि सी आणि ए ला किती दिवस लागतात, तर सी आणि ए ला 15 दिवस लागतात ते कार्य पूर्ण करण्यासाठी. तर आता लक्ष द्यायचं. आता आपण काय करूया, ते कार्य आपल्याला काढावं लागेल आधी. मग काय करायचं, लसावी घ्यायचा त्यांचा. या तिघांचा लसावी काय येईल तर बघा 60 येईल. तर 60 लसावी आलेला आहे. तर ए आणि बी यांचं एका दिवसाचं कार्य किती असेल, ए आणि बी चं एका दिवसाचं कार्य किती असेल तर बघा, या 60 ला 20 न भाग द्या तर 3. ए आणि बी एका दिवसात, आता आपण 60 टेबल तयार करायचे आहेत. तर ए आणि बी एका दिवसात 3 टेबल तयार करतात. बी आणि सी एका दिवसात किती टेबल तयार करतात, 5 टेबल तयार करतात. आणि सी आणि एका दिवसात किती टेबल तयार करतात, 4 टेबल तयार करतात. तर आता एकत्रितरित्या आता यांची पहिले बेरीज करूया. तर बघा 4 5 आणि 4 9 2 9 3 12. तर आता हे ए बी आणि सी यांचे एकत्रित कार्य नाही अजून. तर आपल्याला काय करावं लागेल, मी आधीच्या प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे, याला 2 न भाग द्यावा लागेल. आणि भाग काय द्यायचा हे पण सांगितलेलं आहे. मग किती येईल, 6 येईल. तर आपल्याला या तिघांचं एकत्रितरित्याचं एका दिवसाचं कार्य भेटलेलं आहे. किती आहे, 6 आहे. तर आता इकडे लक्ष द्या, आपल्याला स्वतंत्र यांची कार्यक्षमता काढायची आहे. तिघांची कार्यक्षमता तर आपल्याला माहित आहे की एका दिवसात ते 6 कार्य करतात. तर आता बी आणि सी ची कार्यक्षमता पण आपल्याला माहिती आहे, ती एका दिवसात किती 5 टेबल तयार करतात. आता तिघं 6 टेबल तयार करतात आणि बी आणि सी दोघंच त्यापैकी 5 टेबल तयार करतात. यावरून आपल्याला इथं लक्षात येते की ए एका दिवसात 1 टेबल तयार करतो. आता अजून पुढे बघा, ए आणि बी यांची कार्यक्षमता काय 3 दिलेली आहे. म्हणजे ए आणि बी एका दिवसात 3 टेबल तयार करू शकतात. आता यावरून आपल्याला असं लक्षात येते, ए आणि बी एका दिवसात 3 टेबल तयार करतात आणि एबीसी एका दिवसात 6 टेबल तयार करू शकतात. म्हणजे जे उरलेले 3 टेबल आहे ते कोण तयार करत असेल तर सी तयार करतोय. आता ए आणि सी, ए एका दिवसात 3 टेबल तयार करतोय, सी एका दिवसात ए एका दिवसात 1 टेबल तयार करतोय, सी एका दिवसात 3 टेबल तयार करतोय. म्हणजेच उरलेले जे 2 टेबल आहेत ते कोण तयार करत असेल तर बी तयार करत असेल. आता आपण यावरून प्रत्येकाची कार्यक्षमता काढलेली आहे. ए ची 1 आहे, बी ची 2 आहे आणि सी ची एका दिवसाची कार्यक्षमता आहे 3. म्हणजे सी एका दिवसात 3 टेबल तयार करतो. आता यावरून आपल्याला प्रश्नात स्वतंत्ररित्या त्यांचे ते कार्य किती दिवसात पूर्ण करतील हे काढायचं आहे. तर बघा, आता ए हा एका दिवसात 1 टेबल तयार करतो. तर 60 टेबल तयार करण्यासाठी त्याला किती दिवस लागतील, तर या 60 ला 1 न भाग द्या म्हणजे 60 दिवस लागतील. आता त्याचप्रमाणे बी हा एका दिवसात 2 टेबल तयार करतो. तर 60 टेबल तयार करण्यासाठी त्याला किती दिवस लागतील, तर या 60 ला 2 न भाग द्या म्हणजेच किती 30 दिवस लागतील. आता सी हा एका दिवसात 3 टेबल तयार करतो. तर 60 टेबल तयार करण्यासाठी त्याला किती दिवस लागतील, तर या 60 ला 3 न भाग द्या म्हणजेच किती 20 दिवस त्याला लागतील. झाला, प्रश्न सुटलेला आहे. आपल्याला प्रश्नात हेच विचारलेलं आहे की ए ला किती दिवस लागतील, तर ए ला 60 दिवस लागतील. बी ला किती दिवस लागतील, बी ला 30 दिवस लागतील आणि सी ला 20 दिवस लागतील. तर आजचं सेशन इथं संपलेलं आहे. आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत पण शेअर करा. आणि पुढच्या सेशनमध्ये आपण अजून काही प्रश्नांसह भेटणार आहोत. आणि पुढचं सेशन पाहण्यास विसरू नका. तर पुन्हा भेटूया. जय हिंद, जय भारत.